ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय। पत्रामध्ये लोकायुक्त विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी उपोषण करणार असल्याचा इशारा दिलाय। अण्णा हजारे लोकायुक्त कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पुन्हा एकदा आमरण उपोषण करण्याच्या तयारीत आहेत। 30 जानेवारी 2026 पासून रायगड सिद्धीमध्ये यादवबाबा मंदिरामध्ये ते उपोषण करणार आहेत। 28 डिसेंबर 2022 ला विधानसभेत आणि 15 डिसेंबर 2023 ला विधान परिषदेत हे विधेयक मंजूर झालंय। मात्र तरी देखील याची अंमलबजावणी होत नाहीये, त्यासाठी हे उपोषण असेल। विधेयक मंजूर होऊन 2 वर्षांचा कालावधी उलटून गेला तरी अंमलबजावणी होत नसल्यामुळे ते उपोषण करणार आहेत। तर अंमलबजावणी होत नाही, सरकारची इच्छा दिसत नाही, त्यामुळे उपोषण करणार असल्याचं त्यांनी पत्रामध्ये नमूद केलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।